नाशिक जिल्ह्यात कांद्याला कवडीमोल भाव, शेतकरी आर्थिक संकटात. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजारात मिळणारा दर हा उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केंद्र सरकारकडे प्रति क्विंटल किमान 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे. कांद्याच्या प्रश्नावर तातडीनं ठोस उपाययोजना करण्यात आली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी दिला आहे आणि यामुळे कांदा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रामध्ये विविध बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल मातीमोल दर मिळत आहे. सोलापूर बाजार समिती असेल, पुणे असेल किंवा नाशिक असेल किंवा महाराष्ट्रातील विविध बाजार समित्या, शेतकऱ्यांनी आपला उन्हाळी कांदा बाजार समितीत विक्रीला घेऊन गेला असता 100, 200, 500, 600 इतका कमी दर मिळतोय. एकीकडे कांदा उत्पादनासाठी प्रति क्विंटल 2000पेक्षा अधिक खर्च येत असताना शेतकऱ्यांना मात्र उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी दर मिळत आहे. असे असताना राज्यातील सरकार, केंद्रातील सरकार कांदा उत्पादकांच्यासाठी कुठल्याही उपाययोजना करत नाही. ज्यावेळेस कधीतरी कांद्याचे थोडेफार दर वाढतात त्यावेळी केंद्र सरकार अर्ध्या रात्री निर्यात बंदी करणे, निर्यातीवरती शुल्क लागू करणे, निर्यातीवर किमान मूल्य लावणे, निर्यात मूल्य, आणि त्या पलीकडे परदेशी कांदा आयात करणे, अशा विविध उपाययोजना करून थेट हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचे कांद्याचे बाजारभाव पाडतात. मग बाजारभाव शेतकऱ्यांच्या कांद्याचे कमी असताना हे सरकार मात्र गायब झालेलं आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. एकीकडे अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळी परिस्थिती या नैसर्गिक आपत्तीवर मात करून शेतकरी जेव्हा आपला कांदा पिकवतात त्या शेतकऱ्यांना त्या वर्षी कांद्याला किमान 2,500 ते 3,000 यापेक्षा अधिक दर मिळून नफा होणं गरजेचं असताना सरकारी हस्तक्षेपामुळे नाहक नुकसान सहन करावं लागतंय. यामध्ये विरोधी पक्षही शेतकऱ्यांच्या पाठीशी किंवा शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावरती सरकारवर दबाव किंवा आंदोलनात्मक हे करून कुठल्या प्रकारची शेतकऱ्यांना मदत करत नाही. आता शेतकरी खूप संतापलेले आहे, कारण कांदा उत्पादन घेतल्यानंतर कांदा विक्रीतून नफा होण्याऐवजी कांदा विक्रीतून नुकसान होत आहे. उलट खिशातून शेतकऱ्यांना भाडं किंवा इतर जो खर्च आहे तोही करावा लागत आहे. अशा वेळी केंद्र सरकारने अतितातडीच्या उपाययोजना कराव्या. परदेशामध्ये जास्तीत जास्त कांदा निर्यात कसा होईल यासाठी धोरण निर्माण करावे. आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आम्ही इशारा देतोय, केंद्र सरकारने, राज्य सरकारने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना, ज्यांचा कांदा तोट्यात कमी भावात विकला गेलाय, या शेतकऱ्यांना थेट अतितातडीचं 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपयाचं अनुदान त्यांच्या खात्यात जमा करावे, याची मागणी कांदा संघटनेकडून आम्ही करतोय. केंद्र सरकारने, राज्य सरकारने कांदा प्रश्नावर अतितातडीच्या उपाययोजना केल्या नाही तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून देत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.